नमस्कार. आराधना चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी आपल्याला संत श्री गजानन महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव शेअर करत असते. ते तुम्हाला खरोखरच आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला देखील तुमचे काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण ऐकणार आहोत तळेगाव दाभाडे येथील श्री प्रकाश पटवर्धन यांना आलेला संत गजानन महाराजांचा अनुभव. यांचा मोबाईल नंबर आहे 976 337 9131. सत्यसंकल्पाचा दाता जय गजानन. संत कवी हरिभक्त परायण दासगणू महाराजांनी रचलेल्या ज्या रसाळ ग्रंथातून आपल्याला श्री गजानन महाराजांची ओळख झाली, त्या 21 अध्याय ग्रंथात एकूण 3669 ओव्या आहेत. अर्थातच ग्रंथ मोठा आहे. थोडं घाईनं वाचतो म्हटलं तरी ग्रंथ वाचण्यासाठी किमान 3.5 तास लागावेत असं म्हणता येईल. इसवी सन 1939 साली श्री क्षेत्र शेगाव येथे दासगणू महाराजांनी तो सांगावा आणि त्यांच्या लेखनिकांनी तो लिहून घ्यावा अशा पद्धतीने 21 दिवसात 21 अध्याय रचल्या जाणं हे गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळेच शक्य होऊ शकलं. हे आपण सर्व गजानन महाराज भक्त मनातून जाणून आहोत. असा हा मोठा ग्रंथ मुखोद्गत होणं, तोंडपाठ होणं म्हणजे महाराजांचा कृपाशीर्वादच असायला हवा. आजच्या काळात म्हणजे इसवी सन 2018 या वर्तमान इसवी सनात श्री गजानन विजय ग्रंथ मुखोद्गत असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. काही ज्ञात, काही अज्ञात. एक ओळ ऐकल्यावर पुढील ओळ आठवावी असे तर अनेक आहेत. याचं कारण ग्रंथाच्या पारायणाची वारंवारिता आज मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. व्यक्तिगतरित्या, सामूहिकरित्या, जाहीरपणे साखळी पारायणातून आज विजय ग्रंथाचं पारायण सर्वत्र होत आहे. मात्र मी जी गोष्ट इथे सांगू इच्छितो ती साधारण 35 वर्षापूर्वीची असावी. त्यावेळी कुणाला गजानन विजय ग्रंथ पाठ आहे ही फार मोठी बातमी होती. निदान ज्ञात माहितीनुसार तेव्हा अशा प्रकारे विजय ग्रंथ मुखोद्गत असणे म्हणजे इतरांना एक नवीन मार्ग माहिती करून देण्यासारखं होतं. त्या काळात कुठून तरी माझ्या कानावर आलं की नाशिकच्या सुमतीताई बापट आहेत. त्यांना गजानन विजय ग्रंथ पाठ असून त्या त्यांची सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करीत आहेत. तेव्हा आजच्या सारखी प्रसिद्धी माध्यमं नव्हती. कधी वर्तमानपत्रात आलं तर वाचायला मिळणार. ती बातमी ऐकून मी त्यांच्या कार्यक्रमाचा शोध घेऊ लागलो. पण अनेक वेळा सुमतीताईंना मी ऐकलं आणि त्यामुळे फारच प्रभावित होऊन मी गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो. वारंवार म्हणू लागलो, महाराज माझ्यावर कृपा करा. माझी इच्छा आहे की मला विजय ग्रंथ मुखोद्गत व्हावा. त्या अनुषंगाने तसा मी प्रयत्न करू लागलो. महाराजांना मनातून म्हणायचो, महाराज तुम्ही सत्यसंकल्पाचे दाता आहात, कृपा करा. अशा तळेगाव दाभाडे येथील न्यू आनंद नगर भागातील गजानन महाराज मंदिरात विश्वस्त म्हणून कार्य करण्याची संधी मला चालून आली. एकदा मीटिंग मध्ये असा विषय चर्चेला आला की मंदिरात दर पौर्णिमेला तसेच प्रगट दिनासारख्या उत्सवाला मंदिरात महाराजांचं काही स्मरण व्हायला हवं, प्रार्थना व्हायला हवी. त्यातून असं ठरलं की अशा दिवशी मी लोकांसमोर गजानन विजय ग्रंथाचं वाचन करावं. मग तसा क्रम सुरू झाला. मी विजय ग्रंथाचं पारायण करू लागलो. 25-30 लोक समोर उपस्थित राहणार आणि मी मोठ्याने वाचन करणार. आता मला बऱ्यापैकी पोथी पाठ होत आली होती. इसवी सन 2000चा तो मे महिना असावा. दुपार ते संध्याकाळच्या मधील ती वेळ होती. माझं वाचन सुरू होतं. 12 अध्याय वाचून पूर्ण झालेत. 13वा अध्याय सुरू होता. मी ओव्या वाचित होतो. तो एकाएकी आकाश जाना भरून आले गर्जना, होऊ लागली मेघांची, चमके वीज माथ्यावरी, झंझावात सुटला भारी, कडकडाती कांतारी लागली झाडे मोडावया. आणि या ओव्या वाचित असताना खरोखरच बाहेर वातावरण बदललं.
एकाएकी वादळ सुरू झालं. माझ्या समोर असलेली पोथी जुनी होती, पानं मोकळी झाली होती. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे समोरील पोथीची पानं उडाली. मंदिरातच इतस्ततः विखुरली. माझी तारांबळ उडाली. समोर बसलेले श्रोते पानं गोळा करू लागले. आता पानं गोळा झाली तरी ती क्रमवार लागणार केव्हा? पुढील वाचन होणार केव्हा? क्षणभर झालेला गोंधळ बाजूला सारून मी महाराजांना प्रार्थना केली. महाराज, आता माझ्या कसोटीचा क्षण आहे. पुढील वाचन सुरळीत पार पडणं आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अशी प्रार्थना करून मी वाचू लागलो, किंबहुना म्हणू लागलो. 13वा अध्याय पूर्ण झाला. 14व्या अध्यायाकडे वळलो आणि पुढे उपस्थित सर्व श्रोत्यांच्या साक्षीने 21व्या अध्यायापर्यंत महाराजांनी माझ्याकडून पोथीचं वाचन पूर्ण करून घेतलं. तिथून पोथी बाजूला जाऊन माझं मुखोद्गत पारायण सुरू झालं. 1, 2 करता करता शेकडो पारायण महाराजांनी माझ्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी करवून घेतली. त्या दिवसापासून मी घरी ज्या फोटो समोर महाराजांना आशीर्वाद मागत आलो त्या फोटोकडे मी जागृत फोटो म्हणून पाहू लागलो. मला मनातून कल्पना आहे की आज महाराजांचे असे जागृत फोटो घराघरातून आहेत. घराघरातून महाराज त्या फोटोंच्या माध्यमातून आपल्या भक्तांकडे लक्ष ठेवून आहेत. माझी ही प्रार्थना अनेक वेळा महाराजांपर्यंत पोहोचली आहे. मला आठवतं, एकदा प्रगट दिनाला खूप शोध घेऊनही आंबाडीची भाजी काही मिळू शकली नाही. अख्खी मंडई आधीच्या 2-4 दिवस पूर्ण धुंडाळली तरी भाजी काही केल्या मिळाली नाही. मी आपला महाराजांच्या फोटोसमोर उभा आणि एकसारख्या ओव्या ओठांवर येऊ लागल्या. भाकरी ती ज्वारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची ऐसे तयार करावे. महाराजांना म्हटलं, या ओव्या आठवतात, पण हे व्हावं कसं? तुमची इच्छा. बरं, प्रसादाला खूप लोक येणार, म्हणजे 40 जुड्या भाजी हवी, ती मिळावी कशी? प्रकट दिन अगदी उद्यावर येऊन ठेपला. मी माझ्या भाचेजावयांना श्री महेश देहाडराय यांना, जे पुण्यात असतात, एकदा मंडईत जाऊन या असं सांगितलं आणि ते त्यासाठी रवाना झाले. महाराजांना म्हटलं, महाराज, भाचेजावई मंडईत गेले आहेत. उद्या आंबाडीची भाजी कार्यक्रमात असावी, असा योग असेल तर पहा. काही वेळाने तळेगाव दाभाडे येथे मला भाचेजावयांचा फोन आला की शिवाजीनगरला येऊन तुम्ही आंबाडीची भाजी 45 जुड्या घेऊन जा. ते फोनवर आनंदाने सांगत होते. अवघ्या मंडईत एका कोपऱ्यात एकाच व्यक्तीजवळ आंबाडीची भाजी उपलब्ध होती आणि जणू काही ते आमचीच वाट पाहत उभे होते. म्हणाले, 4 जुड्या जास्त असल्या तरी काही हरकत नाही. 4 लोकांच्या जागी 6 लोक होतच असतात. आमच्याकडे भाजी देऊन त्यांचा त्या दिवशीचा व्यवहार पूर्ण झाला. असो तर मी आहे प्रकाश पटवर्धन. तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यात असतो. आज माझ्यासह अनेकांना महाराजांची पोथी मुखोद्गत आहे. मला असं नेहमीच वाटतं की कोणाकडून काय सेवा घडावी हे महाराजांनी ठरवलेलं आहे. त्यांच्या इच्छेने सर्व होत असतं. आम्हा काही लोकांकडे महाराजांनी मुखोद्गत पारायणाची सेवा दिलेली आहे. ही आनंदाची बाब आहे, पण शेवटी सेवा कोणती हे महत्वाचं असलं तरी ती सेवा कशा पद्धतीने केली जाते हे जास्त महत्वाचे नाही का? त्यामुळे महाराजांना हात जोडून आम्हा सर्व भक्तांसाठी एकच मागणं आहे की महाराज, तुम्हाला हवी ती सेवा आम्हा भक्तांकडून करून घ्या, पण ती सेवा करीत असताना आमच्या अंतःकरणात एकच नाद उमटू द्या. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.